चक्रीवादळ मुंबईपासून 190 किलोमीटर दूर आहे। या चक्रीवादळाचा फटका दुपारी 12 ते उद्या सकाळी 6 दरम्यान वादळाचा प्रभाव या ठिकाणी दिसून येईल। मुंबईकडून महाराष्ट्रात चक्रीवादळ घुसले। संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा धोक्याचा इशारा। हे 15 जिल्हे उद्ध्वस्त होणार। 5 मिनिटांपूर्वी हवामान विभागानं अवकाळी पावसाबाबतचा सर्वात भयानक इशारा जारी केलाय, कारण एक रौद्र चक्रीवादळ मुंबईकडून थेट महाराष्ट्रात घुसले आहे। अवघ्या 5 मिनिटांआधी हवामान खात्यानं सॅटेलाइटच्या मदतीनं काढलेला संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा दाखवला आहे। या नकाशात ताशी 190 किलोमीटरच्या थरकाप उडवणाऱ्या वेगानं एक महाभयानक वादळ महाराष्ट्राच्या रोखानं अत्यंत वेगानं झेपावत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे। हा फोटो पाहताच उभ्या महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकलाय, कारण या वादळाच्या तडाख्यानं 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात मोठं नुकसान होणार आहे। एक महाकाल चक्रीवादळ एक ढगांची फौज घेऊन आले आहे। हे ढग इतके अक्राळ विक्राळ आहेत की त्यांची उंची कित्येक किलोमीटरवर पोहोचली आहे। या ढगांचे वजन सामान्य ढगांपेक्षा 150 पटीनं जास्त असून जेव्हा हे ढग कोसळतील तेव्हा त्यातून पाण्याचे थेंब नाही तर 50 सेंटीमीटर व्यासाच्या महाकाय गारांचा वर्षाव होणार आहे। गेल्या 100 वर्षात कधीही ओढवली नव्हती अशी प्रलयंकारी परिस्थिती आता उभी राहिली आहे। याच कारणामुळे सरकारनं तातडीनं त्या 15 धोक्याच्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून या भागातील लोकांसाठी 3 तारखा जारी केल्या आहेत। या 3 दिवसात घराचा उंबरठा ओलांडू नका असे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत। उरलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये सुद्धा या चक्रीवादळाचा भयंकर रेड अलर्ट देण्यात आला असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे। हवामान विभागानं जो सॅटेलाइट फोटो पाठवला आहे आणि त्यात जे दृश्य दिसत आहे ते पाहून अंगावर शहारे येत आहेत। गेल्या 100 वर्षांच्या इतिहासात कधीही न पाहिलेली ही भयानक परिस्थिती आता निर्माण झाल्यामुळे प्रशासनानं सर्वात मोठा सावधानतेचा इशारा दिलाय। खुद्द मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यांची यादी सर्वांना दाखवली असून हे 15 जिल्हे असे आहेत जिथे आज दुपारनंतर काळजाचा थरकाप उडवणारा वारा सुटेल। त्यानंतर अवघ्या 2 तासात तिथे विध्वंसक गारपीट सुरू होईल आणि वाऱ्याचा वेग इतका असेल की संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजेल। म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सावध करण्यासाठी सरकारनं त्या 3 तारखा घोषित केल्या आहेत, ज्या अत्यंत घातक ठरणार आहेत। जिल्ह्यांची ती यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। बघा, फक्त 8 दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात अवकाळी पावसानं धिंगाणा घातला होता। हवामान खात्यानं तेव्हाही अंदाज दिला होता, पण अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष करत त्याची थट्टा केली। लोक म्हणत होते, बाहेर तर लख्ख ऊन आहे, पाऊस कसा येईल? पण जेव्हा मध्यरात्री गारांचा पाऊस आणि वादळ धडकले तेव्हा सकाळी हातात काहीच उरले नव्हते। सावरण्याची साधी संधीही कुणाला मिळाली नाही। मात्र 8 दिवसांपूर्वीची ती तीव्रता आजच्या तुलनेत काहीच नव्हती, कारण आताची परिस्थिती त्यापेक्षा कित्येक पटीनं अधिक भयावह झाली आहे। आजचे हे संकट 10 पटीनं जास्त धोकादायक आहे। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये हवामान विभागानं नेमक्या कोणत्या 15 जिल्ह्यांचे नाव घेतले आहे, कोणत्या 3 तारखांना तुम्हाला जीवाच्या आकांतानं सावध राहायचे आहे, कोणत्या जिल्ह्याला रेड अलर्ट, कुठे येलो अलर्ट आणि कुठे ऑरेंज अलर्ट दिलाय, चक्रीवादळ नक्की कुठे धडकणार आणि सुरक्षेसाठी काय करायचे, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओत सविस्तर मिळणार आहे। वेळ वाया न घालवता आपण तात्काळ व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे, कारण गेल्या 48 तासात वातावरणात अत्यंत भीतीदायक हालचाली नोंदवण्यात आल्या आहेत। सॅटेलाइटचा जो फोटो समोर आलाय त्यानं संपूर्ण महाराष्ट्रात दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे। हा फोटो पाहून मोठे हवामान तज्ज्ञ सुद्धा चक्रावून गेले आहेत। सॅटेलाइट फोटोंमध्ये अशी एक विचित्र हालचाल टिपली गेली आहे जी गेल्या 70 वर्षात मानवी डोळ्यांनी कधीही पाहिली नव्हती। ढगांची एक विशालकाय फौज, ज्यांची उंची कित्येक किलोमीटर आहे, ती दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या काळजावर घाला घालण्यासाठी वेगानं सरकत आहे। हे ढग इतके वजनदार आहेत की जेव्हा ते कोसळतील तेव्हा पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे मोठमोठाले गोळे जमिनीवर आदळतील। ज्यांना अजूनही वाटतंय की बाहेर ऊन पडलंय, आपल्याला काय होणार, त्यांनी एक गोष्ट गाठीशी बांधा, हीच ती वादळापूर्वीची शांतता आहे। अरबी समुद्राचा रंग अचानक काळवंडला असून तिथून निर्माण झालेल्या बाष्पाच्या डोंगरांना हिमालयाची अति थंड हवा येऊन धडकली आहे। ही टक्कर ज्या 15 जिल्ह्यांत होणार आहे तिथे अक्षरशः ढगफुटीपेक्षाही भयंकर आणि विनाशकारी दृश्य पाहायला मिळेल। कोणत्या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ घुसणार, कोणत्या जिल्ह्यात रस्ते आणि पूल वाहून जाणार, या 15 जिल्ह्यांची नावे आणि त्या 3 काळरात्रींसारख्या तारखा मी आता सांगणार आहे। तोपर्यंत 1 सेकंदही हा व्हिडिओ सोडून जाऊ नका। विचार करा, भर दुपारची वेळ असताना अचानक सूर्याला कुणीतरी गिळावं तसा काळोख होतो आणि बघता बघता वाऱ्याचा वेग इतका वाढतो की डोळ्यांसमोरची जुनाट झाडं सुद्धा काडीसारखी मोडून पडतात। हे कोणतेही काल्पनिक चित्र नसून येणाऱ्या काही तासात तुमच्या दारात उतरणारं सत्य आहे।
हवामान खात्याच्या रडारवर चमकणारा हा लाल ठिपका म्हणजे केवळ पाऊस नाही, तर ते एका महाविनाशाच्या ऊर्जेचं केंद्र आहे. जमिनीपासून 10 किलोमीटर उंचीवर तयार झालेला हा ढगांचा प्रचंड डोंगर जेव्हा जमिनीवर आदळेल तेव्हा तिथे केवळ पाण्याचा लोंढा नसेल, तर विजांचा असा तांडव असेल जो जमिनीला भूकंपासारखे हादरे देईल. तुम्हाला आठवत असेल, 15 वर्षांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यात रात्रीच्या वेळी असाच प्रलय आला होता. लोक गाढ झोपेत असताना अचानक विजांचा कडकडाट झाला आणि काही मिनिटात संपूर्ण गावं जलमय झाली. जनावरांचा आक्रोश विजांच्या गडगडाटात कायमचा शांत झाला. आज पुन्हा तसाच भयावह प्रसंग उभा ठाकला आहे. पण आजचा धोका अधिक गंभीर आहे, कारण आता ला निनाचा प्रभाव वाढल्यामुळे हवेचा दाब पूर्णपणे कोसळला आहे. तिथे एक प्रचंड मोठी पोकळी तयार झाली असून ती पोकळी आता तुमच्या जिल्ह्यावर फुटणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावून या 15 जिल्ह्यांच्या प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्याचे सक्त आदेश दिले आहेत. हे 15 जिल्हे असे आहेत जिथे दुपारी 2 वाजल्यानंतर अचानक अंधारून येईल आणि त्यानंतर सुरू होईल निसर्गाचा तांडव. ताशी 100 ते 190 किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे घरांवरील छप्र उडवून नेतील आणि विजेचे खांब मुळासकट उपटून टाकतील. 30 मार्च, 31 मार्च आणि 1 एप्रिल या त्या 3 तारखा आहेत का, ज्या दिवशी सरकारने घराबाहेर न पडण्याचा कडक इशारा दिलाय? या तारखांचा नेमका धोका काय आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर सध्याची सॅटेलाईट चित्रे ओरडून सांगतायत की महाराष्ट्राला ढगांच्या एका अशा वेढ्याने ग्रासले आहे ज्याला सुपर सेल म्हणतात. हा सुपर सेल जेव्हा सक्रिय होतो तेव्हा वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तो चक्काचूर करतो. गेल्या आठवड्यात नाशिक आणि नागपूरमध्ये जे झाले तो तर केवळ ट्रेलर होता. खरा चित्रपट आता सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी रक्ताचं पाणी करून उभं केलेलं पीक क्षणात मातीमोल होणार आहे. जर तुम्ही आत्ता सावध झाला नाहीत तर होणारे आर्थिक आणि शारीरिक नुकसान कोणीही रोखू शकणार नाही. या वादळाची तीव्रता इतकी टोकाची आहे की हवेतील ओलावा आणि उष्णता एकत्र येऊन एक महाभयंकर थंडरस्टॉर्म सेल तयार झाला आहे. हा सेल एकदा का जमिनीला टेकला की पुढचे 6 ते 8 तास तिथे निसर्गाचं क्रूर रूप थैमान घालेल. घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्या पत्त्यांच्या बंगल्यासारख्या हवेत उडून जाऊ शकतात. वीज कोसळण्याचं प्रमाण या 3 दिवसात इतके अफाट असेल की दर सेकंदाला आभाळ फाटल्याचा भास होईल. हा केवळ पाऊस नसून निसर्गाचे ते अक्राळ विक्राळ हसणे आहे जे आपल्या गाफीलपणावर वार करण्यासाठी दबा धरून बसले आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही तुम्हाला हे संकट आधीच सांगत आहोत. गुगल मॅप्स आणि AI प्रेडिक्शननुसार ढगांची ही घनता महाराष्ट्राच्या मध्य भागात सर्वात जास्त एकवटली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागात सर्वात मोठा हाहाकार उडणार आहे. काही ठिकाणी तर जमिनीला भेगा जातील इतका प्रचंड दाब वातावरणात निर्माण झाला आहे. तुमच्या जिल्ह्यावर चक्रीवादळाचं सावट आहे का? कुठे गारांचा वर्षाव होणार आणि कुठे भयंकर वादळ धडकणार? या धोक्याच्या यादीत तुमच्या गावाचं नाव पहिल्या नंबरवर तर नाही ना? जिल्ह्यांची नावं आता सुरू होत आहेत. राज्याच्या काळजात धडकी भरणार आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरकारने रेड अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये घरांची मोठी पडझड होऊन होत्याचं नव्हतं होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये ताशी 190 किलोमीटर वेगाने सैतानी वादळ आणि मोठमोठ्या गारांचा मारा होईल. विदर्भातील बुलढाणा, अकोला आणि वाशिम या भागावर संकटाचे काळेकुट्ट ढग जमा झाले आहेत. 1 एप्रिल आणि 2 एप्रिलला पूर्व विदर्भ आणि खानदेशात नेमकी काय स्थिती असेल? तिथे आभाळ फाटणार का? पुढची नावं नीट कान देऊ नका. 1, 2, 3 आणि 4 एप्रिल या काळात पावसाचा जोर कमी होण्याऐवजी तो अधिक रौद्र रूप धारण करेल. पूर्व विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये विजांच्या तांडवासह ढगफुटीसारखा पाऊस कोसळेल. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये केळीच्या बागा जमीनदोस्त होतील आणि घरांचे पत्रे पत्त्यासारखे उडून जाण्याची भीती आहे. ते 15 जिल्हे जिथे जणू यवदूत घिरट्या घालत आहे त्यांची सविस्तर यादी आता जीव मुठीत धरून ऐका. सोलापूरमध्ये उभ्या फळबागांची अक्षरशः राखरांगोळी होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांची कच्ची घरं आहेत त्यांनी आत्ताच सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. गोंदियात पुढचे 3 दिवस अक्षरशः ढगफुटी होऊन पाणीच पाणी होईल. नांदेडमध्ये झाडं आणि विजेचे खांब पडून वीज पुरवठा कायमचा खंडित होऊ शकतो. लातूरमध्ये पावसाचा हा प्रलय सगळं जनजीवन विस्कळीत करून टाकेल. जळगावमध्ये खानदेशातील वादळाचं महातांडव उभ्या जगाला पाहायला मिळेल. हिंगोलीमध्ये ढगफुटीची सर्वात जास्त शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये 40 डिग्रीच्या उन्हात अचानक वावटळी येऊन हाहाकार माजेल. बुलढाण्यात गारांचा जितका वर्षाव होईल की सगळीकडे पांढरे थर साचतील.
गडचिरोलीमध्ये विजांचा कडकडाट म्हणजे साक्षात मृत्यूची घंटा आहे, त्यामुळे सांभाळून रहा. भंडाळ्यात नदीकाठच्या वस्त्यांना तातडीने गाव सोडण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. यवतमाळमध्ये बिचाऱ्या शेतकऱ्यांचं पांढरं सोनं मातीमोल होण्याची दाट भीती वर्तवण्यात आली आहे. वाशिममध्ये छप्र उडवून नेणारं वादळ थेट धडकेल. धाराशिवमध्ये पुढचे 48 तास अत्यंत जीवघेणे आणि धोक्याचे आहेत. अहिल्यानगरमध्ये अचानक येणारा पाऊस सगळीकडे दाणादाण उडवून देईल. वर्ध्यात त्वरित सुरक्षित जागा शोधा आणि बाहेर पाऊल टाकू नका. आणि सांगलीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं हे सर्वात भीषण आणि भयानक थैमान पाहायला मिळेल. जी माहिती तुम्ही ऐकली ती हवामान खात्याचे ताजे नकाशे आणि सॅटेलाइट खोडांवर आधारित आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, निसर्ग हा कधीही आपला शब्द पाळत नाही. ही सर्व परिस्थिती एक शक्यता आहे. याचा अर्थ असा आहे की उद्याचं सगळं संपणार आहे, पण सावध राहायला काय जाते. बघा, मागच्या वेळी सुद्धा असंच झालं होतं. हो, आभाळ खाटलं होतं, पण आपण म्हटलं काही होत नाही. शेवटी नुकसान पण असं झालं आपल्या शेतकरी भावाचं ना. मग आता ही 17 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगितली. तिथे राहणाऱ्या माता भगिनींनी आणि दादांना एकच विनंती आहे, नुसतं ऐकून सोडून देऊ नका. आता मला कमेंट्समध्ये सांगा बरं, तुमच्या भागात सध्या वातावरण कसं आहे. तिथे ऊन पडतंय की ढग आलेत. कारण तुमची एक कमेंट दुसऱ्या भावाचा जीव वाचवू शकते. जर तुम्ही सांगितलं की दादा तुमच्याकडे ढग आलेत, तर पुढच्या गावचा माणूस सावध होईल. यामुळे आळस करू नका. तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तिथलं सध्याचं वातावरण आत्ताच कमेंट्समध्ये लिहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही माहिती कोणीतरी अफवा पसरवण्यासाठी दिलेली नाही. हे चक्रीवादळाचे संकट दिसते, ते टाळणं आपल्या हातात नाही, पण आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. विजा कडकडताना झाडाखाली उभे राहू नका. शेतात असाल तर तातडीने सुरक्षित ठिकाणी जा. आणि हो, हे जे 1 ते 4 एप्रिलचे दिवस आहेत ना, हे खरोखरच पावसाचे आहेत. त्यामुळे शक्य असेल तर घराबाहेरची कामं आत्ताच उरकून घ्या. बरेच जण विचारतात, ताई हे नक्की होणार आहे का. तर बघा, हवामानशास्त्र म्हणजे एक अंदाज सांगतो. यात भीती घालण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. फक्त तुमचा माल, तुमची गुरंढोरं आणि तुमचं कुटुंब सुरक्षित राहावं हीच एक इच्छा आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा व्हिडिओ पाठवा. कोणाचे तर पीक वाचलं तर त्याचं पुण्य तुम्हालाच मिळेल. तुमची साथ अशीच राहू द्या. तुमच्या भागात पाऊस झाला की नाही हे आम्हाला नक्की कळवा. पण मी प्रत्येक कमेंट्स वाचतोय. सावध राहा, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र.